हे ठिकाण तुम्हाला साधं वाटू शकतं, कदाचित असेलही, पण फक्त ह्या फुटेजमध्ये. तरी देखील हे ठिकाण खूप सुंदर आहे. तर प्रस्तुत करतो माझ्या व्लॉगिंगच्या प्रवासात मी पाहिलेल्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक. साधं आहे यात शंकाच नाही, पण त्याचवेळी अत्यंत शांत आणि प्रसन्न असा अनुभव मला इथे घ्यायला मिळाला. इथे पक्ष्यांचे किलबिल, सह्याद्रीतून कोसळणारे पाण्याचे आवाज आणि झाडांमधून येणारे मंद हवा सगळंच अतिशय सुखद अनुभवायला मिळत होतं. असो, मी आहे प्रथमेश. स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रथमेशचे व्लॉग्स. हा आहे या जागेचा ड्रोन शॉट, जो पोस्ट मॉन्सूनमध्ये मी घेतलेला. आणि पुढच्या क्लिपमध्ये आहे याच ठिकाणाचा पण मॉन्सून दरम्यान घेतलेला ड्रोन शॉट. आता नक्कीच हे ठिकाण इम्प्रेसिव्ह वाटलं असेल. व्लॉगच्या सुरुवातीला हे साधं वाटू शकतं, पण पुढचा संपूर्ण व्लॉग आणि हे ठिकाण तितकंच एक्साइटिंग आहे. इथे पोचण्यासाठी मी मुंबईहून सुरुवात केली होती, आणि जे अंतर मुंबईपासून या गावचं होतं ते होतं 150 किलोमीटरच्या आसपास. सर्वप्रथम तुम्हाला माणगावाकडे यावं लागतं. माणगावात आल्यावर मानगड किल्ल्याच्या जवळच इथलं गाव वसलेलं आहे. या गावाचं नाव आहे चन्नाट गाव, आणि त्यामुळे या धबधब्याला देखील चन्नाटचा धबधबा किंवा चन्नाट वॉटरफॉल्स म्हणतात. या धबधब्याला बरीच नावं आहेत. चन्नाट धबधबा किंवा सप्तकुंड देखील मी गेल्या वर्षापर्यंत ऐकत होतो, पण ह्या वर्षी शिरधरा म्हणून नवीन नाव या धबधब्याला देण्यात आलंय. माझी गाडी पार्क केली आणि गावापासून या धबधब्यापर्यंत ट्रेक करायला सुरू केलं. पण जर का पावसाळ्यात येत असाल तर जवळपास 1 ते 1.5 तास तुम्हाला सहज लागणार. एवढा फरक का, असं तुम्हाला प्रश्न पडेल. तेच उत्तर या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात फक्त 35 मिनिटात आपण बेसला पोचतो वॉटरफॉल्सच्या, कारण ट्रेक अतिशय सोपा असतो. पण मॉन्सूनमध्ये हाच रस्ता पार करायला 1.5 तास लागू शकतो, कारण इथे बरेच ओढे लागतात आणि तिथून चालत जाताना बराच आपला वेळ जातो. उन्हाळ्यात व हिवाळ्यात चालताना आपल्याला सह्याद्रीच्या दऱ्या, पर्वतांचे दृश्य दिसते. दाट जंगलातून हा ट्रेक घडतो. हा ट्रेक 2 फेजमध्ये आहे. दाट जंगलातून चालत जाण्याचा पहिला फेज आणि त्यानंतर सुरू होतो दुसरा फेज, नदीच्या बाजूनी चालत जाणारा. हाच तो ओढा आहे जो मॉन्सूनमध्ये जोरात वाहत असल्याने पार करायला जवळपास 45 ते 60 मिनिटं अधिक लागतात. पण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात सहज दगडांवर पाय ठेवत आपण पार करतो हा ओढा. तर शेवटी हिवाळ्यात मला 35 मिनिटात धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचता आलं होतं. हे ठिकाण अगदी गोड, साधं, सोबर आहे. पक्ष्यांचा आवाज, पाण्याचा नाद आणि आजूबाजूला फुलपाखरं, इतकं सुंदर आणि मनमोहक वातावरण असतं इथे की अजून काही शब्दच राहत नाहीत सांगायला. पण एक नक्की सांगेन, शब्दांवरती जाऊ नका. इथे या आणि ही जागा अनुभवायला विसरू नका. इथलं हे खरं सौंदर्य मात्र ड्रोन शॉट्समध्ये समजतं. हिवाळ्यात घेतलेला हा ड्रोन शॉट, त्यात या धबधब्याच्या 7 टप्प्यांची रचना स्पष्ट दिसते. हीच या ठिकाणाची सर्वात सुंदर आणि आश्चर्यकारक गोष्ट. नैसर्गिक भूगर्भीय रचनांनी लाखो वर्षात तयार केलेली ही अप्रतिम कातळ रचना आणि पाण्याचा प्रवाह, एक अद्भुत निसर्गाचा चमत्कार इथे आपल्याला दिसून येतो. हा तोच ओढा आहे जो कुंभे धबधब्याला जोडलेला आहे. कुंभे धबधबा या डोंगरांच्या माथ्यावरून सुरू होतो. इथून सध्या दिसत नाही, आणि हा धबधबा म्हणजेच प्रत्यक्षात कुंभे धबधब्याचा शेवटचा टप्पा. हे आहेत मॉन्सून मधले ड्रोन शॉट्स. जोरात वाहणारा ओढा,
निसर्गाची ताकद आणि सौंदर्य दोन्ही दाखवतो. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड असतो की इथे सावध असणे गरजेचे. मागील काही वर्षांमध्ये अनेक ट्रेकर्स आणि पर्यटकांनी इथे निष्काळजीपणामुळे आपले प्राण गमावले आहेत. पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे पायथ्याशी तयार झालेले तळे खोल आहे. तुम्ही इथे पोहणार असाल तर सावध व्हा. एन्जॉय करा पण अलर्ट राहा. 2025 मध्ये मी पावसाळ्यानंतर इथे आलेलो आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईच्या न्यूज चॅनलवरती इथल्या दुर्घटनेची बातमी आली. कोणीतरी इथल्या या डोहामध्ये आपला जीव गमावला होता बुडून. आणखीन एक गोष्ट, मी इथे येऊन पहिल्यांदाच दुसरा धबधबा पाहिला. चन्नाड धबधब्याच्या समोरच होता तो. हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात हा आपल्याला दिसत नाही, पण पावसाळ्यात पूर्ण प्रवाहाने हा धबधबा व्हायला लागतो आणि जाऊन मिळतो पुढच्या ओढ्याला. अजून तरी पूर्णपणे एक्सप्लोर व्हायचा आहे हा, पण अतिशय सुंदर आहे. हा जणू जंगलाच्या रक्तवाहिन्यातून वाहणारा पाण्याचा प्राण आहे. उन्हाळा हिवाळ्यात जितका हा ट्रेक सोपा तितकाच मान्सूनमध्ये कठीण असतो, म्हणून जास्त वेळ लागतो. हा आहे मान्सूनमध्ये या मार्गाचा खरा अनुभव. दरवेळीप्रमाणे येथे काही लोकांनी प्लास्टिक टाकलेले दिसून आले. खूप वाईट वाटतं. मी गेल्या 2 वर्षात 3दा इथे आलोय आणि इथे येणाऱ्यांची संख्या देखील दरवर्षी वाढत आहे. आपण जर का येणार असाल तर स्वच्छता राखायला शिका. हे प्लास्टिक बायोडिग्रेडेबल नाहीये, मग कशाला इतक्या सुंदर निसर्गामध्ये आपण हे टाकतो मला समजत नाही. आणत असाल तर परत घेऊन जा. हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने भरलेले आहे. अप्रतिम आहे, पण तितकंच धोकादायकही आहे. आता पावसाळ्यानंतर या धबधब्याची स्थिती अशी दिसते. शांत आहे, स्वच्छ पाण्याचे तलाव दिसत आहेत, दाट जंगल आणि सह्याद्रीचा भव्य कडा हे इथे अनुभवायला मिळते. तर हा होता चन्नाड धबधब्याचा माझा अनुभव. तुम्ही येणार असाल तर नक्की या, पण काळजी घ्यायला विसरू नका. जबाबदार राहा. माझा व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा माझ्या ह्या चॅनलला, कारण अजून खूप कॉन्टेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. माझे ट्रॅव्हल, ट्रेक आणि लाईफस्टाईलवरती असलेले हे व्लॉग्स तुम्हाला खरंच मस्त वाटतील. एक प्रामाणिक अनुभव मी नेहमी शेअर करत जाईन. लवकरच भेटू नवीन व्लॉग सकट, नवीन ठिकाण आणि नवीन अनुभवासह. जय शंभूराजे, जय शिवराय.